जीवनात आपल्या अनुभवाला जे आले, जे दिसले, जे शोधून काढले ते कुणाला तरी सांगण्याची ओढ ही प्राणीसृष्टीत फक्त मनुष्याला लावली आहे. एखादा वैज्ञानिक शोध लावतो याचा अर्थ निसर्गाचे त्याला एखादे रहस्य उलगडलेले असते. ते तो आपल्या विज्ञानविषयक पुस्तकातून सांगतो. कवी आपली अनुभूती शब्द आणि छंद यांच्या सहाय्याने प्रतिमा निर्माण करीत सांगतो. कुणाचे सांगणे चित्रातून, कुणाचे सांगणे स्वरलयीतून, पण आपले सांगणे खूप लोकांना कळावे ही ओढ माणसाला असते. लेखकाला ती अधिक असते. त्याशिवाय तो ग्रंथ निर्माण करणारच नाही. आपले म्हणणे कळेल अशा वाचकांच्या शोधात लेखक आणि चांगल्या लेखकाच्या शोधात वाचक असा हा खेळ आहे. आपले पुस्तक वाचण्यात गढलेला वाचक पाहायला मिळाल्यावर लेखकाला जो आनंद होतो तो त्याला सरकारी किंवा बिनसरकारी पारितोषिक मिळाल्याच्या आनंदापेक्षाही मोठा असतो. परिचय: आपले बोलणे जास्तीत जास्त लोकांना कळावे अशी त्याची इच्छा असते. याचा अर्थ आपण केवळ लोकप्रिय व्हावे म्हणून तो लिहितो असा मात्र घेता कामा नये. अनेकांना कळावे याचा अर्थ अनेकांना आवडते तेच लिहावे असा नव्हे. कित्येकदा पुष्कळ लोकांना जे आवडते ते आवडणे हे लोकांच्या चांगल्या अभिरुचीचे लक्षण नाही असेही त्याला वाटत असते. त्या उलट आपली एकच कादंबरी लोकप्रियतेची ठरवून पात्रांची, स्थळांची आणि कादंबरीची नावे बदलून 50 वेळा लिहिणारे लेखकही असतात. पण अशा लेखकांना काही सांगायचे असते म्हणून ते लिहित नसतात. त्यांना कादंबरी छापून बाजारात विक्रीला ठेवायचे असते. असल्या लेखकांविषयी मला काही म्हणायचे नाही. पण ज्याला काही सांगावयाचे असते असा लेखक जेव्हा लिहितो त्यावेळी वाचकाला आपण प्रिय व्हावे म्हणून न लिहिता ते त्याला कळावे म्हणून लिहितो. तिथे तो मग आपण लोकप्रिय व्हावे म्हणून तडजोड करीत नाही. पण समाजाला वर्तमानाची जाण असलेलीच लेखक मंडळी आणून देत असतात. साहित्याचा इतिहास वैभवशाली केला आहे तो प्रत्येक काळातल्या वर्तमानाची जाणीव असलेल्या साहित्यिकांनी. पुष्कळदा अशा लेखकांच्या बाबतीत ते काळाच्या फार पुढे होते असे म्हटले जाते. वास्तविक हे त्या त्या वेळच्या वर्तमानाबरोबर असतात. हरिभाऊ यमूचे हाल सांगत होते ते त्यांच्या काळातले वर्तमान होते. ज्योतिबा फुले ज्यावेळी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे वर्णन करीत होते ती त्यांच्या काळातील वर्तमान परिस्थिती होती. आजचे वर्तमान हे भूतकाळाच्या कुठल्या चुकांची परिणती आहे हे ध्यानात आल्यावर भूतकाळाचे नुसते गोडवे गात बसण्याला अर्थ राहत नाही. पूर्वीच्या काळचे आता काही राहिले नाही असे म्हणणे हे वर्तमानाशी विचारयंत्राचा असायला हवा असलेला सांधा तुटल्याचे लक्षण आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा माणसाचा समाज आहे म्हणजे पूर्णत्वाकडे जायची इच्छा असणाऱ्या अपूर्णाचा समाज आहे. प्रत्येक काळाच्या काही आवडत्या कल्पना असतात.